नमस्कार, मी गणेश नाजेरकर, फाउंडर ऑफ फ्रूटवाला बागायतदार प्रायव्हेट लिमिटेड। यावर्षी कृषीथॉनमध्ये आपण लाईव्ह डेमो प्लॉटची संकल्पना मांडली आणि कृषीथॉन आणि फ्रूटवाला बागायतदार या दोन्ही कंपन्या सहकार्यामधून आम्ही हा लाईव्ह डेमोचा खूप मोठा असा चांगला प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केला। याच्यामध्ये आपण 40 पेक्षा जास्त व्हरायटी या ठिकाणी लावलेल्या आहेत। त्याच्यामध्ये झेंडू, टोमॅटो, दोडका, कारलं, भोपळा, गिलके, भेंडी, कोबी, फ्लावर, त्याच्यानंतर मेथी, कोथिंबीर अशा प्रकार वेगवेगळ्या भाज्यांच्या प्लॉट आणि त्याच्यासोबत त्यांच्या व्हरायटी देखील आपण दाखवायला इथे केलेत। हे करत असताना हा विचार समोर होता की शेतकरी नेहमीच बदलत्या वातावरणामध्ये झगडतोय, त्यांना त्याच्यामध्ये शेती करणं सध्याचं अवघड होतं। परंतु याच्यामध्ये देखील ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इतर सर्वत्र पाऊस पडतो त्याच पद्धतीचा पाऊस नाशिकमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पडला आणि याच्यावरती देखील मात करून आपण कशा प्रकारची शेती पिकवू शकतो आणि शेतकऱ्यांना त्याच्यासमोर उदाहरण दाखल ह्या गोष्टी कशा दाखवू शकतो हा त्याच्या मागचा विचार होता आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कृषीथॉन यामध्ये सक्सेसफुल राहिलं। त्याच्यामुळे नक्कीच यामध्ये शेतकऱ्यांचा नक्की फायदा होणार आहे। खूप पाऊस पडला आणि पडलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान सर्वत्र झालेलं तुम्ही पाहिलं। या ठिकाणी देखील पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला, परंतु गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचा प्रभावी वापर करून आपण या अतिरिक्त पावसात देखील आपली पिकं टिकवण्यासाठी सक्षम राहिलो। काय आहेत गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस? तर योग्य 2 रोपातील अंतर, 2 ओळीतील अंतर, बेड जास्त उंचीचे बनवणं, त्याच्यामध्ये पाणी जरी जास्त झालं तरी शेताच्या बाहेरचे पाणी कशा पद्धतीने निघून जाईल, योग्य मल्चिंग पेपरचा वापर, त्यासोबतच इंटिग्रेटेड क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसचा वापर म्हणजे एकत्रित रासायनिक जैविक खतांचा एकत्रित समतोल साधून त्याचा वापर आणि पेस्ट अँड डिसीजचा AIच्या मदतीने जो त्याला अलर्ट मिळतो आपण तो घेऊन त्याच्यानुसारचं केलेलं नियोजन, या सगळ्या गोष्टीचा प्रभावी वापर केल्यामुळं या ठिकाणी खूप चांगले प्लॉट उभा राहिले आणि त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना होताना दिसतोय। जेवढे काही व्हिजिटर या दरम्यान आले त्यांनी सर्वांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि याच्यातून नक्कीच त्यांना पुढं शेतीमध्ये चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा ते या ठिकाणी आणि त्याच्यासोबतच शास्त्रीय दृष्टीनं कृषी क्षेत्रातलं ज्ञान देखील ते इथून घेऊन जाताना दिसतंय। धन्यवाद।